दररोज त्यामुळेच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा रोज 8 शेतकरी आपल्याला दिसत आहे. खरं तर देशभरामध्ये 1,12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 2014 पासून, पण त्यातील 38.5% शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत. हे सत्ताधाऱ्यांना घुसणावं आहे का, हे या ठिकाणी विशेष करून सांगावं लागेल. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या एनसीआरबी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 2025च्या पहिल्या 8 महिन्यात 1,183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि 2024 मध्ये तर हा आकडा दररोज सरासरी 7 प्रमाणे होता, म्हणजे 2,706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यावरूनच विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी कुठल्या संकटात आहे हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसून येते. कसले नतभ्रष्ट सरकार, तीनही जण भांडत आहेत, पण शेतकऱ्यांच्याकडे मात्र यांचं लक्ष नाही. यांनी जो प्रस्ताव पाठवला गेला ते म्हणतात की 27 नोव्हेंबरला प्रस्ताव पाठवला. केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री म्हणतात की आमच्याकडे अतिवृष्टी संदर्भातला मदतीचा प्रस्तावच आला नाही. तो प्रस्ताव कदाचित गृहमंत्र्याकडे अडकून पडला होता, अशी काही चर्चा आहे. आणि अद्यापही राज्याला कुठलीही शेतकऱ्यांच्यासाठी मदत मिळाली नाही. अशा शेतकरी विरोधी सरकारच्या चहा पाण्याला जाण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही. मी या पलीकडे पुन्हा सांगेल आपल्याला की राज्यामध्ये शेतकऱ्यांचा अवमान करण्याची चढाओढच चालली आहे. अजित पवार आमचे उपमुख्यमंत्री म्हणतात की हे शेतकरी फुकटे आहे. यांना कितीही कर्ज दिला तरी व्याजाचे पैसे 0% व्याजदराने दिल्यानंतरही हे फुकटे कर्ज नाही फेडत नाहीत आणि सारखं फुकट कर्ज कसं मिळेल यासाठी टाव फोडत असतात. हे म्हणणारे राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहे. शेतकऱ्यांना फुकट म्हणून हिणवणाऱ्यांना आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी तर कहरच केलाय. सोसायटी काढायची, कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्ज मागायचा, हा नवीन धंदा शेतकऱ्यांनी सुरू केलाय असं ते विखे पाटील म्हणतात. म्हणजे या राज्यातील या नेत्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या आणि सत्तेतील नेत्यांनी पदोपदी शेतकऱ्यांच्या भरोशावर मोठे होऊन शेतकऱ्यांचा अवमान करायचं ठरवलं असेल तर अशा शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या संदर्भात त्यांना शेतकऱ्यांची मदतच करायची नाही अशा नतभ्रष्ट लोकांच्या चहा पाण्याला जाण्याचं आम्ही टाळलेलं आहे. राज्याची तिजोरी खाली झाली आहे. 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्यावर आलेलं आहे आणि यामध्ये विशेष करून राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा जवळपास 22% कर्ज आणि व्याज फेडण्यामध्ये जातो आहे. आणि यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः बिघडलेली आहे आणि राजकोषीय तूट सुद्धा प्रचंड वाढली आहे. निधी वाटपामध्ये सुद्धा प्रचंड भेदभाव. विकासासाठी निधी फक्त मुंबई, पुणे, ठाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि 25% कमिशनसाठीच हा निधी वापरला जातो आहे. निकृष्ट दर्जाची हे सर्व बघितल्यानंतर राज्य पूर्णतः दिवाळखोरीकडे निघालाय आणि या मोठ्या शहरामध्ये जो पैसा खर्च केला जातो आणि लहान शहरे या संपूर्ण विकासाच्या पासून दूर गेली जाईल. आणि त्याही पलीकडे या संदर्भात मुख्यमंत्री विदर्भातले असून विदर्भाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे.